स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाले. या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगर वासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंतीही केली आहे. शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले. मात्र हा भूखंड आता भूमाफियांनी गिळंकृत करायला सुरू केला आहे. तर हत्तीपूल कडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारणीचा प्रस्ताव मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यात दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकावल्यात. आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीत प्रारंभ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई झालेली नाही. माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली. नम्रपणे या ठिकाणी निवेदन करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीनगर सारख्या विभागामध्ये त्या ठिकाणी एखादं आरोग्य केंद्र असावं. त्याचबरोबर त्या विभागातील नागरिकांना खुलं वातावरणामध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विशेष निधी म्हणून 2-2.5 कोटी त्या ठिकाणी दिले आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र त्या विभागामध्ये करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व प्रोसिजर करून त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली. अशी वर्क ऑर्डर दिलेली असताना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही. परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो. पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही. तरी सुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कोणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत. तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख, सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी 3 गाळे आज तयार दिसत आहेत. भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे. तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे. झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आला होता. तोच घोळ विधानसभा निवडणुकीत दिसून आला. ठाणे शहर मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे आल्याचे दिसून आले. घोडबंदर भागात सोसायटी केंद्र असतानाही त्यांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर आल्याने
मतदारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये गोल दिसून आला होता. अनेकांची नावे घराजवळील केंद्राऐवजी किंवा सोसायटीच्या केंद्राऐवजी दूरवरच्या केंद्रावर होती. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागत होता. या संबंधीच्या तक्रारी पुढे आल्यात. निवडणूक विभागाच्या कारभारावर मतदारांनी टीकाही केली. या टीकेनंतर विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरल्याचे दिसून आले आहे. घोडबंदर भागातील गुरुसंकुलामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली, परंतु येथील रहिवाशांना सुमारे 3 किलोमीटर लांब जावे लागत होते. हिरानंदानी इस्टेटमधील असा प्रकार समोर आला. येथील काही मतदारांनी नावे डोकाळी भागातील केंद्रावर होती. कोलशेत येथील काही संकुलात मतदान केंद्र उभारण्यात आली होती, परंतु येथील रहिवाशांची नावे या केंद्राऐवजी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर होती. गेल्यावेळी असाच घोळ झाला होता, तो यंदाही कायम असल्याचे दिसून आले. कोपरी पाच पकाडी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विदेशी मद्य आणि पैशाने भरलेले 26 पाकिटे आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे, परंतु हे प्रकरण खोटे असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे. भरारी पथकाने कोपरी पोलीस ठाण्यात आमचे वाहन नेले होते. त्यावेळी त्यांना वाहनात काहीही आढळून आले नव्हते. माझ्याकडे त्या संदर्भात चित्रीकरण आहे असा दावा दिघे यांनी केला आहे. कोपरी पाचपकाडी मतदारसंघात केदार दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. दिघे यांच्या विरोधात शिंदे गटातील एक महिला पदाधिकारीने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार बुधवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे, रवींद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रीद यांनी संगनमतावरून सचिन गोरिवले यांच्या वाहनामध्ये मद्य आणि प्रत्येकी 2,000 रुपये भरलेली 26 पाकिटे ठेवली होती असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या वर्तकनगर येथील प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या वतीने दिनांक 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. श्री साईनाथ सेवा समितीचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक बळीभाई नईबाकर यांनी सुरू केलेला उत्सव आजच्या घडीला 38व्या वर्षात पदार्पण करत आहे. बळीभाई नईबाकर यांनी सुरू केलेला हा उत्सव ठाण्याचा लोकप्रिय झालेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला आहे. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साई भक्त मोठ्या प्रमाणावर साईंच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. यंदा श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी 15 टन लाडू तयार करण्यात आले आहेत. तर मंदिरात अभिषेक, काकड आरती, श्री दत्तयाग, महाप्रसाद, साईंची पालखी यासारखे विविध उपक्रम येथे 3 दिवस सुरू राहणार आहेत. तरी भाविकांनी 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात आवर्जून भेट देऊन साईंचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीचे मंगेश नईबाकर यांनी केले आहे. श्री वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री बळीभाई नईबाकर यांना अभिवादन करून आम्ही हा कार्यक्रम करत असून आज प्रथमच आम्ही त्यांच्या विना हा कार्यक्रम करत आहोत. कारण साधारण 38 वर्ष सातत्याने ते या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला या सर्व मंदिराची कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व कार्यक्रम पुढील प्रमाणे करत आहोत.
वर्तकनगर श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिन दिनांक 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातनं मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातनं लाखोनी भक्त इथे येतात. ते भक्त आल्यानंतर त्यांना एक प्रसादरूपी लाडू मिळावा म्हणून संस्थेच्या वतीने जवळजवळ 15 टन लाडू बनवण्यात आलेले आहेत. साधारण हे लाडू 5 ते 6 लाख लाडू आहेत. प्रत्येक भक्ताला 2 याप्रमाणे आपण प्रसादरूपी लाडू देणार आहोत. त्याचप्रमाणे मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. वर्तकनगर नाक्यावरती प्रवेशद्वार तयार करण्यात आलेला आहे. सातत्याने आपण धार्मिक कार्यक्रमांवरतीही इथे आपण भर देण्यात आलेला आहे. जनहितार्थ आपण श्री दत्तयाग यज्ञ 23 नोव्हेंबर सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ते 25 नोव्हेंबर दुपारी पूर्ण आहुती दुपारी 3 वाजता संपूर्ण आहुती होणार आहे. अशा प्रकारे दत्तयाग हा संपूर्ण 15 भटजींच्या सानिध्यामध्ये हा याग पूर्ण होणार असून सर्व भक्तांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वर्तकनगरमध्ये सर्व भक्तांनी यावे, दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करीत आहे. लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाऊ घालून पालकवर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असले तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली. रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पौष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिकी असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतो. काही वेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात. मात्र असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली असल्याची माहिती आहार तज्ज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांनी दिली. चटपटीत खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात. रुग्णालयात फिरताना अनेकदा लहान मुलांच्या हातात वडापाव, चायनीज किंवा असं काहीतरी खाताना दिसून येतात. यावेळी राऊंड घेताना रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांच्या लक्षात आले व जेवणाव्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत खाऊच्या कोपऱ्या माध्यमातून देता येईल आणि ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांना सांगितली. डॉक्टर पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली. रुग्णालयातील वाडाच्या एका कोपऱ्यात सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे. मुलांना त्याच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होईल व खाऊच्या कोपऱ्यात विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस भरलेले आहेत व त्यासोबत फळेही ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर संगीता माकोडे, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियांका महागडे, डॉक्टर अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज वानखेडे, डॉक्टर गोपन पिल्लरकर, विनोद जोशी, आदी सेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.